नमस्कार, मी तुषार शेटे. दुपारच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मात्र दुर्दैवानं बुलेटिनची सुरुवात एका दुःखद बातमीनं करावी लागते आहे. बातमी आहे प्रथमेश सावंतची. तोच प्रथमेश सावंत ज्याच्यावरती नायर रुग्णालयामध्ये उपचार बऱ्याच दिवसांपासून सुरू होते. दहीहंडी उत्सवादरम्यान थरावरनं खाली पडून त्याचा मृत्यू झालेला आहे. गंभीर जखमी झालेल्या या 20 वर्षीय गोविंदा प्रथमेश सावंतचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. केईएम रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतलेला आहे. 1.5 महिन्यांपासून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सकाळीच प्रथमेशला हृदयविकाराचा झटका आला आणि प्रथमेशचं उपचारादरम्यान निधन झालं. दहीहंडी उत्सवादरम्यान तो पिरॅमिडवरनं पडल्यानंतर त्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झालं होतं, ज्यामुळे त्याच्या शरीरातल्या संवेदना आणि हालचाली बंद झाल्या होत्या. दुर्दैवाची बाब म्हणजे अनाथ असलेल्या प्रथमेशनं लहान वयातच आपली आई गमावली होती. त्यांचा कॅन्सरनं मृत्यू झाला होता. तर गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचा काविळणं आणि बहिणीचा एका अज्ञात आजारानं मृत्यू झाला होता. प्रथमेशच्या अपघाताची बातमी समोर आल्यानंतर सरकार आणि अनेक संस्थांनी त्याच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे केलेला होता. मात्र सर्वांचेच प्रयत्न तोकडे पडलेले आहेत. केईएम रुग्णालयात प्रथमेश सावंतवरती उपचार सुरू होते आणि दुर्दैवानं त्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले जात आहेत. उदय, अतिशय दुःखद बातमी. प्रथमेशची झुंज अपयशी ठरलेली आहे. त्याच्यासाठी मदत करणाऱ्या डॉक्टरांची, समाजसेवकांची, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची, या सगळ्यांचीच मदत ही तोकडी पडलेली आहे त्याच्या मृत्यूपुढे. एक दुर्दैवी बातमी आता हाती आलेली आहे. दहीहंडी उत्सवावरती देखील एक शोककळा जी आहे ती पसरलेली पाहायला मिळते. कारण प्रथमेश सावंत हा या वर्षीचा हा तिसरा मृत्यू आहे. याआधी गोविंदांचा मृत्यू झालेला आहे आणि आता हा तिसरा मृत्यू आहे. प्रथमेश सावंत आज सकाळी केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेला आहे. निधनाची बातमी कळताच सर्वच दहीहंडी उत्सव पथक जे आहेत, त्यांचे जे प्रमुख आहेत, त्यांनी हळहळ व्यक्त केलेली आहे. प्रथमेश सावंत याला दहीहंडी उत्सवादरम्यान दहीहंडी उत्सवाच्या मानवी मनोऱ्यावरनं पडल्यामुळे त्याच्या पाठीच्या मणक्याला जबर जखम झाली होती आणि त्यामुळे तो शेवटपर्यंत सावरला नाही. जवळपास 1.5 महिना केईएम हॉस्पिटलमध्ये प्रथमेश सावंतवरती उपचार सुरू होते. डॉक्टरांनी देखील प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मुंबई महापालिका असेल, राज्य सरकार असेल, असं सर्वांनीच प्रथमेश सावंत यांच्या कुटुंबियांना त्याला मदत केली होती. त्याच्या आरोग्याकडे लक्ष होतं. मात्र त्याची जी काही जगण्याची संघर्ष जो आहे तो अखेर आज सकाळी संपला असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. धन्यवाद उदय, तू दिलेल्या या माहितीसाठी. तर आपण पाहतो आहोत, जखमी गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू झालेला आहे. 1.5 महिन्यापासून त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरलेली आहे. बातमी येते आहे ठाण्यात.